आज आपल्याला काण्याचे अक्षर वाचन शिकायचं आहे. जो काना म्हणजे काय? अक्षराच्या उजव्या बाजूला जी उभी रेष दिलेली असते, जसं हा आहे आ, इथे ही जी उभी रेष दिसते, या अक्षराच्या उजव्या बाजूला असलेल्या उभ्या रेषेला काना म्हणतात. काय म्हणतात? काना म्हणतात. अशी उभी रेष ज्या ज्या अक्षराला लावलेली आहे, असे अक्षराचं वाचन कसं करायचं ते आपल्याला आज बघायचं आहे. इथे सर्व मूळाक्षर मी लिहिलेले आहेत. क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, क्ष, ज्ञ. हे सर्व मूळाक्षर इथे लिहिलेली आहेत. हे व्यंजन आहेत. आणि याच्या अगोदर आपण जे शिकलो ते अ, आ, इ, उ, ए, ऐ, ओ, औ, ते काय? ते स्वर आहेत आणि हे व्यंजन आहेत. यांना आपण सर्वांना मूळाक्षर असं सुद्धा म्हणतो. आता हे जे अक्षर आहेत, हे सर्व अक्षर तुम्हाला वाचता येतात. क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, त, थ, द, ध, प, फ, ब, म, य, र, ल, व, श, स, ह, ळ, क्ष, हे सर्व अक्षर तुम्हाला वाचता येतात. या सर्व अक्षरांना आपल्याला काना लावून वाचायचं आहे. आणि काना म्हणजे काय? काना म्हणजे या अक्षराच्या उजव्या बाजूला जी उभी रेष असते, त्या उभ्या रेषेला आपण काय म्हणतो? काना म्हणतो. काय म्हणतो? काना. त्या रेषेला आपण काय म्हणतो? काना. जसं आता हा क आहे, या क ला उजव्या बाजूला, अक्षराच्या उजव्या बाजूला, उजवी आणि डावी बाजू आपल्याला माहित आहे, उजव्या बाजूला जी अशी उभी रेष मी आता दिली, या रेषेला आपण काय म्हणतो? काना म्हणतो. या रेषेला काय म्हणतो? काना. हा काय झाला आता? हा पहिले क होता, पहिले क होता आणि क ला आपण काना दिला. क ला आपण काना दिला आणि काना दिल्यानंतर या अक्षराचा उच्चार बदलतो. आता याला आपण क म्हणू शकत नाही. पूर्वी आपण याला ज्यावेळेस काना दिला नव्हता, त्यावेळेस आपण या अक्षराला क म्हणत होतो. काय म्हणत होतो? क. पण आता या अक्षराला काना दिल्यानंतर हे अक्षर आपण क असं वाचू शकत नाही. या अक्षराला क आपण असं वाचू शकत नाही. याला काना दिल्यानंतर याचा उच्चार बदलतो. जसे अंगाळीचा आ आहे, आ, हा अ आणि हा अंगाळीचा आ. आ म्हणताना हा अ आपण सहज म्हणतो, अ आपण सहज म्हणतो, पण आ म्हणताना आपल्याला असं तोंड मोठं करावं लागते, मोठा आ करावं लागते. आपल्याला डॉक्टर म्हणते की नाही, आ करा आ. तुम्ही दवाखान्यात गेले की डॉक्टर म्हणते आ करा आ, मोठा आ करा आ. असं आपल्याला या कानाचं वाचन करताना आपल्याला मोठा आ करावं लागते. जसं हा क पूर्वी क होता, आता याला काना दिला, हा झाला का. का. हा ख आहे, या ख ला जर उभी रेष दिली उजव्या बाजूला म्हणजे काना दिला, तर आता या ख चा उच्चार बदलून त्याला आपण ख म्हणू शकत नाही. याला म्हणावं लागेल आपले खा. खा, मोठा आ करावा लागते. का. हा खा. हा ग आहे, या ग ला जर आपण उजव्या बाजूला उभी रेष दिली म्हणजे काना दिला, तर याला आपण ग म्हणू शकत नाही. याला म्हणावं लागेल आपल्याला गा. गा. हा घ आहे, घ ला उभी रेष म्हणजे काना दिला, तर या घ ला आपण घ म्हणू शकत नाही. याला काना दिल्यामुळे याला म्हणावं लागेल आपल्याला घा. घा. का. खा. गा. घा. हा च आहे, या च ला काना दिल्यानंतर याला काय म्हणावं लागेल? चा. चा. छ ला काना दिला, काय म्हणावं लागेल? छा. काय म्हणावं लागेल? छा. ज ला काना दिल्यानंतर मग काय म्हणावं लागेल याला? जा. जा. मोठ्या असं मोठं तोंड वाचायचं, जा, मोठं तोंड वाचायचं, जा. हा झ आहे, या झ ला काना दिला, काना म्हणजे उभी रेष, आणि ती उभी रेष म्हणजे कुठे? उजव्या बाजूला दिलेली उभी रेष, उजव्या बाजूला दिलेली उभी रेष. आता हे अक्षर आहे ट, याला आपण काना दिला म्हणजे उभी रेष दिली, उजव्या बाजूला उभी रेष दिली म्हणजे काना दिला, तर याला ट म्हणता येत नाही. आता याला म्हणावं लागेल ता. म्हणा ता. हा ठ आहे, या ठ ला काना दिला, काय झालं? ठा. ठा. ड आहे, या ड ला काना दिला, काय म्हणावं लागेल? डा. डा. मोठं तोंड वाचा, डा. ढ ला काना दिला, ढा. ढ ला काना ढा. या न ला काना दिला, तर याच काय म्हणा उच्चार काय होईल? ना. ना.
ला काना दिला तर उच्चार काय होईल ता ता. थ ला काना दिला था. द ला काना दिला दा. ध ला काना दिला धा. न ला काना दिला न ला काना दिला ना. प ला काना दिला पा. फ ला काना दिला फा. ब ला काना दिला बा. भ ला काना दिला हा. म ला काना दिला मा. य ला काना दिला या. र ला काना दिला रा. ल ला काना दिला ला. व ला काना दिला वा. श ला काना दिला शा. श ला काना दिला शा. स ला काना दिला सा. ह ला काना दिला हा. ह ला काना दिला ला. क्ष ला काना दिला क्षा. य ला काना दिला या. काना दिलेले अक्षर वाचताना आपल्याला मोठा आ करावा लागते. मोठा आ आ आ. जसं का खा गा घा चा छा जा झा ता ठा डा ढा ना. ता ठा डा धा ना. पा फा बा भा मा. या रा ला वा शा शा सा हा रा क्षा आणि ज्ञा. वाचता येईल वाचताना असे अक्षर काण्याचे अक्षर वाचता येईल. फक्त वाचताना काय आ असं म्हणावं लागते. आचा उच्चार करावा लागते. पूर्वी आपण याला क म्हणत होतो. याला क म्हणत होतो. आता याला काना दिल्यानंतर तोंड वाचून म्हणायचं का. याला ख म्हणत होतो पण काना दिल्यानंतर याला असं तोंड वाचून म्हणायचं खा. असं हे काण्याची अक्षर तुम्हाला वाचायची आहेत. वाचता येतील आता नक्की वाचता येतील. ठीक आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा. आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल वर सेट करून ठेवा. म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.